वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आता वाजले सकाळचे 8 आणि मी आले वरच्या फ्लोअरला. ॲक्च्युली मला जायचं आहे टेरेसवरती कारण सकाळचं वातावरण खूप सुंदर झालं आहे. सो आता म्हटलं एकदा बघून येते, थोडंसं वरती फिरते थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर मला रेडी व्हायचं आहे. बिकॉज आज गजानन महाराजांची शेगावची पालखी येते जी जाते पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी. आज इथे आहे. आता 2 दिवस मुक्काम आहे तिचा अकोल्यामध्ये, आज आणि उद्या, आणि मग परवाच्या दिवशी ती निघेल पंढरपूरसाठी. सकाळी 6 वाजता भौरतवरून निघाली आणि आता इथे पोचली आहे. आमच्या रोडवरतीच आहे पण इथं दिसत नाही आहे ॲक्च्युली. आता सध्या रोडवरती आहे. थोड्या वेळात ती इथे एक शाळा आहे खंडेलवाल म्हणून, त्या शाळेमध्ये जाईल. तिथे थोड्या वेळ थांबते. सो मी तिथे जाणार आहे दर्शन घ्यायला शाळेमध्ये. बिकॉज कसं आहे ना की शाळेमध्ये ना एका लाईनमध्ये दर्शन होतं आणि छान दर्शन होतं कारण तिथे ती थांबते ना. सो त्याचं व्यवस्थितमध्ये दर्शन घेतात लोक तिथे. आणि रोडवरती खूप गर्दी होतं, काहीच दर्शन भेटत नाही करायला. सो मग मी शाळेत जात असते. सो आता पण पहिले शाळेमध्ये पालखीला पोहोचू देते, त्याच्यानंतर मी जाईल दर्शन घ्यायला. सो आता पहिले तर आपण टेरेसवरती जाऊया. पोचलीच नाही आमच्या इकडे. आता थोड्या वेळात बहुतेक पोचेल. आवाज तर येतोय पण दिसत काहीच नाही. आमच्याकडचे सगळे लोक गेले, तिथले सगळे एरियातले लोक तिकडे गेले दर्शनासाठी. मी नाही जात आहे, मी थोड्या वेळाने जाईल. मी ॲक्च्युली उठले पण लेट, त्याच्यामुळे माझं काही झालंच नाही आवडलं. आता असं वाटते आली म्हणून. आवाज तर बराच जवळचा येतोय. या साईडला आवाज येतोय. इकडे ती मोठी बिल्डिंग दिसते ना, तिथे आवाज येतोय. म्हणजे तिथे असेल पालखी तिथे. आणि रोडवर यायला का वेळ लागतोय काय माहिती. टाळचा आवाज खूप लांब येतोय. आय थिंक खूप लांब आहे आणखी पालखी. ठीक आहे, चला मग आपण खाली जाऊयात. मी रेडी होते आणि मग आपण जाऊयात दर्शनासाठी. सो गाईज मी झाले रेडी. आता अंजलीचं वेट करते, तिची तयारी राहिली आहे करायची. पप्पा गेले दर्शनाला कारण मम्मीजवळ एक व्यक्ती पाहिजे ना. तो पप्पा पहिले दर्शन घेऊन येत आहेत, त्याच्यानंतर मग आम्ही दोघी जाऊ. सो यावर्षी पालखीचं 55वं वर्ष आहे. सो आय थिंक काहीतरी स्पेशल असेल यावर्षी पालखीमध्ये. काय माहिती काय आहे, तर मी आणखी तर काहीच बघितलं नाही. पण आता मी निघेल तेव्हा बघेल. ॲक्च्युली आता पालखी थांबलेली असेल शाळेमध्ये तर काहीच दिसणार नाही. पण थोड्या वेळाने जेव्हा पालखी शाळेतनं निघेल दुसरीकडे जायला, आणखी थोडं पुढे आणखी एक शाळा आहे. सो तिथे आज रात्रीचा मुक्काम असतो. मुंगीलाल बाजुरिया म्हणून एक शाळा आहे, तिथे आज रात्रीचा मुक्काम असेल पालखीचा. सो तिकडे जायला ती निघेल. आय थिंक त्यांनी टाईम जो फेसबुकवर दिला होता त्याच्या अकॉर्डिंगली 11:30 वाजता निघायला पाहिजे होती. पण ती 8:30ला पोहोचायला पण पाहिजे होती शाळेमध्ये. पण ती 8:30ला न पोहोचता आय थिंक 9ला पोहोचली शाळेमध्ये. सो काय माहिती किती वाजता निघेल. आय थिंक टाईमवरच निघेल मला तरी वाटते. पण जर थोडंसं लेट झालं तर 12पर्यंत निघेल शाळेमधनं. तरी आम्ही तर जातोच आहे दर्शनासाठी. मग जेव्हा शाळेतून निघेल ना तर पूर्ण पहिले टाळवाले असतात, त्याच्यानंतर पूर्ण मी तुम्हाला दाखवेल, पूर्ण पालखी दाखवेल मी. खूप सुंदर असते, खूप छान असतं. आणि रोडवरती पण ना एवढं छान वातावरण असतं ना, खूप सुंदर वातावरण असतं. असं वाटतच नाही आपण अकोल्यामध्ये, असं वाटतं आपण शेगावमध्ये आलो आहे. खूप छान असतं. रोडच्या दोन्ही साईडला कोणी काही ना काही लावलेलं असतं लोकांनी. कोणी मूर्ती ठेवलेली असते, कोणी महाराजांचा फोटो ठेवलेला असतो, गाणे चालू असतात. त्याच्यानंतर जे वारकरी लोक आहेत त्यांना वाटायसाठी कोणी बिस्किट ठेवतं, कोणी पाणी, खूप काही ठेवतात. सो शरबत, पाणी, दूध, बिस्किट. सो आता अंजलीची तयारी झाली की मी अंजली जाऊयात दर्शनासाठी. सो गाईज झालो आहे आम्ही आता रेडी. आता आम्ही निघतोय.
सो गाईज वापस आले मी आता पालखीमधनं. खूप छान दर्शन झालं माझं. 2 वेळा दर्शन झालं. एकदा कॉलेजमध्ये झालं, त्याच्यानंतर बाहेर पालखी आली होती तेव्हा पण झालं. सो आता मी घरी आले. आता 3 वाजले दुपारचे. आणखी जेवण नाही केलंय तर जेवण करते. यावर्षी खूप जास्त लेट झालं पालखीला. दरवर्षी 11:30 पर्यंतच असते इथे डाबकी रोडला, पण यावेळेस 1:30 वाजेपर्यंत होती आणि 1:30 वाजता ती निघाली कॉलेजमधनं. त्याच्यानंतर 2 वाजता ती रोडवरती पोचली तेव्हा माझं दर्शन झालं. सो आता बस मी घरी आले, जेवण वगैरे करते आणि थोडंसं चिल करते. सो आपण या व्लॉगला आता इथे एंड करूया. थँक्यू सो मच व्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय बाय.